घर तुला सांभाळता आलेलं आहे तर आमचं घर का ध्यास बोलायचं नाही म्हणून मी त्याच्या बोलायचं नाही, त्याचं फार बोलतात. पण या सगळ्या गोष्टीचं एकच गोष्ट दिसते की परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही. राज्य बदललं पाहिजे आणि आम्हा लोकांची जबाबदारी. आम्हा म्हणजे माझं वय आता 80 होतं. ज्यावेळी 50 वर्षापूर्वी मी आमदार झालो तेव्हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नेते होते. यशवंतरावने आम्हा लोकांना संधी दिली, मला संधी दिली, आमचे मित्र गोविंदराव अधिक नाही आहेत त्यांना संधी शाळेत करावं दिली, अनेक तरुणांना संधी दिली आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक पिढी आहे. त्या पिढीने पुढं 25-30 वर्ष महाराष्ट्र चालवलं. आता आमची जबाबदारी आहे की पुढच्या 25-30 वर्ष महाराष्ट्राचा गाडा चालवण्याच्यासाठी नवी पिढी त्या ठिकाणी आणली पाहिजे आणि ती नवी पिढी आणण्याच्यासाठी आम्ही संग्राम या ठिकाणी उभं केले. आणि आपल्या सगळ्यांना आग्रह ठिकठिकाणी आम्ही तरुण माणसं दिली. नवी पिढीचं नेतृत्व आम्हाला तयार करायचं आणि ते नेतृत्व आम्ही तयार करतोय. त्यासाठी हे सगळे कष्ट करण्याची भूमिका आहे. ते जे नेतृत्व आम्ही तयार केलं ते पक्षासाठी काम करणार, पक्षाच्यासाठी पडेलची भूमिका घेणार आणि लोकांच्याशी बांधिलकी ठेवणार आहे. उद्या मला नाही मिळालं तर मी चाललो दुसरीकडे असं नाही. जायचं असेल घर सोडायचं नाही. तुला सकाळ दुपार संध्याकाळी असं घर जरी बांधायचा हे वागणं बरं नव्हतं. असं करू नाही का? लोक काय म्हणतात त्याच्यावर. आणि म्हणून माझी विनंती आहे की इथं तत्वाने वागणारा पुढच्या पिढीच्या माध्यमातून लोकांच्या हिताची जपणूक करण्याची कुवत असलेला आणि त्यांनी ज्या वेळेला महानगरपालिका असो, महापौर होण्याची जबाबदारी असो, महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्याची संधी असो, त्या प्रत्येक वेळेला आमचा हा रुपया खंड म्हणून वाजणारा बंदा रुपया हे सिद्ध केलेले आहे. हा बंदा रुपया तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने सही शिक्क्याने आज त्या ठिकाणी मोठ्या मताने त्याला विजयी करा आणि या देशामध्ये नवं नेतृत्व तयार करण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादी आम्हा सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाच्या पाठीची शक्ती उभी करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.